मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात 7ही आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे। त्यानंतर हिंदुत्ववादी संघटनांनी तसेच राजकीय पक्षांकडून भगवा आतंकवाद हा खोटा शब्द काँग्रेसने आणला अशी टीका केली। त्यावर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सनातनी म्हणा किंवा हिंदुत्ववादी म्हणा असे वक्तव्य समोर येताच शनिवारी एकनाथराव शिंदेंच्या युवा सेनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात गाढवावर पृथ्वीराज चव्हाण यांचा फोटो लावत मी गाढव आहे म्हणून काहीही बोलतो, काँग्रेस का हात गधों के साथ असा बॅनर फडकावत आंदोलन करण्यात आले। माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी जे बेताल वक्तव्य केलेलं आहे त्यांच्या एक निषेधार्थ गाढवाच्या पाठीवरती आम्ही त्यांचा पोस्टर टाकून जे गाढव कृत्य त्यांनी केलेलं आहे त्याचा एक निषेध म्हणून आम्ही आज पूर्ण सोलापूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आम्ही त्यांची दिंड काढलेली आहे। बेताल वक्तव्य करून पृथ्वीराज चव्हाण यांनी वाद ओढवून घेतला आहे। हिंदुत्वाच्या हितासाठी आणि रक्षणासाठी आम्ही अतिरेकी देखील होण्यास तयार असल्याची माहिती सागर शितोळे यांनी दिली। राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी जे हिंदू धर्मियांबद्दल बेताल वक्तव्य केलेलं आहे त्याचा सर्वप्रथम मी या ठिकाणी युवा सेनेच्या वतीने निषेध करतो। आज आम्ही गाढवावरती पोस्टर लावून युवा सेनेच्या वतीने वारंवार काँग्रेसची लोक असतील हे काल त्यांनी म्हणताना म्हणलेलं आहे की भगवा दहशतवाद म्हणू नका, सनातन दहशतवाद म्हणा किंवा हिंदू आतंकवाद असं म्हणा। मला म्हणायचं आहे की आम्ही हिंदू धर्माच्या रक्षणासाठी आम्ही आतंकवादी दहशतवादी व्हायला तयार आहोत, तर आम्ही कसलेही दहशतवादी असू द्या जेणेकरून काही लोकांची मतं मिळवण्यासाठी नेहमीच धार्मिक ध्रुवीकरण करण्याचं काम मागच्या वेळेस देखील सुशीलकुमार शिंदेंनी भगवा दहशतवाद असं म्हणलं होतं। त्यांना सोलापूरच्या जनतेने 2 वेळा घरी बसवलं। हे पृथ्वीराज चव्हाणांनी अभ्यास करावं आणि परवाच सोलापूरच्या खासदार प्रणितीताई शिंदे यांनी देखील आपल्या भारतीय सैन्यांवरती संशय व्यक्त केला। तर ही काँग्रेसची जी वृत्ती आहे ही कायम देशविरोधी राहिलेली आहे आणि अशा लोकांना समस्त महाराष्ट्राचे नाही भारत देशातील हिंदू यापुढे त्यांना घरी बसवतील असा मला ठाम विश्वास आहे।